संसारिक माणसाच्या मनामध्ये धनाबद्दल आस्था असणं काही चुकीचं नाही, पण हाव असू नये. मग तिथं अर्थ सांगतो फक्त. आस्था असणं, चाड असणं, अर्थ चाड जीवे, हाव नाही. काय म्हणतायत? अर्थ चाड जीवे, चाड असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय कसं जगणार? त्याच्याशिवाय वारी तरी कशी करणार? साधा आळंदीला जाऊन यायचं म्हटलं तर 100-125 रुपये तिकीट लागतं. जाणं येणं, थांबणं, खाणं अवघड आहे. अर्थ चाड जीवे, एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. चाड असणं काही वाईट नाही. आता एवढं देवळाचं काम काढलं आहे, त्याच्याकरते लक्ष्मी घरात यावी, देऊळ पूर्ण व्हावं, ही माझ्या मनामध्ये चाड असणं काही चुकीचं आहे का? पण असं नाही तुमचं इस्कून, तुम्हाला मागून सुद्धा नाही. बाबा महाराज तुमचे आहेत, तुम्ही बाबा महाराजचे आहेत, सहज सूचना करावी, हाव बिलकुल नाही. आणि एक लक्षात ठेवा, जे हाव करतात त्यांना जे मिळतं ते कधीही आणि दुसरी गोष्ट, हाव कशी असते माहिती आहे का? माझं माझ्याजवळ असावं आणि तुझंही मला मिळावं, असं काही नाही. एवढ्या वर्ष प्रवचन करून एवढंच कळतं, आपुले जे साचे ते कल्पांतीही न वेचे. जो आयुष्यभर चांगला वागतो त्याचा आत्मा शांतच असतो. सामान्य माणसांच्या बाबतीत हे नियम लागू असतात. पण पंतप्रधान पदावर पोचून सुद्धा सर्वाशी अत्यंत चांगले संबंध. विरोधी पक्षाला सुद्धा कौतुक करणं, विरोधी पक्षाने त्यांचं कौतुक करणं, पडणिचीने त्यांना युनला पाठवणं, विरोधी पक्षात असूनसुद्धा त्यांनी इंदिराबाईंचं दुर्गा म्हणून कौतुक करणं, साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर भाषण करण्याकरता गव्हर्नमेंटतर्फे सुशीलकुमार शिंदेना पाठवणं, म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांनासुद्धा गुण असतील तर ते पुढे करत होते. आता स्वपक्षातले सुद्धा पुढे जाऊनच अशी इच्छा आहे, बोलत नाही. नाही, म्हणण्याचा हेतू एकच होता, याच्यामध्ये कोणाचं गुण सांगायचं नाही, पण अटलजीचं श्रेष्ठत्व सांगायचं, बस. इतकं श्रेष्ठत्व की तो माझ्या विरोधात जरी असला पण त्याच्यात जर सद्गुण असला तर त्याला पुढे करायचं. असे पंतप्रधान मिळणं हे भारताचं भाग्य होतं. आज 5:05 त्यांचं देहांत झालं. मनापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू, वारकरी संप्रदायातर्फे आणि इथे जमलेल्या लोकांच्या तर्फे. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरुदादा महाराज की जय. दुसरं, उशीर झाल्याबद्दल क्षमा, नाईलाज होता. अलंकार चौकामध्ये बरोबर 15 मिनटं गाडी उभी होती. मागेही सरेना आणि पुढेही सरेना. मी म्हटलं तर काय घडतंय, काय घडायचं असेल ते घडेल, जे घडायचं तेच घडतं. शेवटी आपला सिद्धांत आपल्याला सांगून इतक्यात तरी महेशना फोन केला की म्हटलं वा महेशराव, अडकलोय बरं का, मी येतोय, रस्त्यात आहे. ते म्हणले काही काळजी करू नका, या. तेव्हा 15 दिवस झाले, अभंग एकच चालू आहे. पहिली भूमिका एकदा नीट कळली म्हणजे पुढे सांगायला बरं असतं. जे आपलं आहे ते कल्पाच्या अंतापर्यंत कधीही कोणीही येऊ शकत नाही, आणि आपलं जे नाही ते आपल्याजवळ कितीही ठेवण्याचा प्रयत्न केला, मग ती चर वस्तू असू दे किंवा अचर वस्तू असू दे. कळलं काच मला? चर म्हणजे आपली मुळबाजू जरी असली आणि घरातली सोन्याची अंगठी असली किंवा बांगड्या असल्या, राहायच्या तर राहतात, नाही तर राहत नाहीत. मुलंही राहत नाहीत आणि वस्तूही राहत नाहीत. म्हणून हाव असू नये, चाड असणं काही चुकीचं नाही. काय चुकीचं आहे? आज गणेश याग चालू आहे.
किती खर्च आहे? मला वाटतं दक्षिणाच लाखो रुपये होत असेल. आम्ही स्थापना केलं ना, आम्हाला माहिती आहे. मग एवढं कशावर चालतं? आज एवढं मंदिर कशावर उभं राहणार? पण हाव नाही, प्रवचनं केली त्याच्यातून उभं राहत आहे. त्याच्यातून तुमच्यासारखी मंडळी येत आहेत, त्यांना वाटलं की वा महाराज करतायत, आपलाही काही खरीचा वाटा असावा. हा भाग तुमचा मानाचा आहे. मला एकच माहिती आहे, हे लोक जरी ट्रस्टी असले तरी देणारा गणपती बाप्पाच आहे. बरोबर आहे ना? तसं कोणीही दिलं आणि मीही कीर्तनं केली तरी मिळणार नाही. पण पांडुरंगाच्या मनात आल्यानंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही. या भूमिकेवर मी चालतो. म्हणून म्हटलं मागायचं नाही. तुम्हाला वाटलं बाबा महाराज 83 वर्षी एवढे कष्ट करतायत, आपलंही काहीतरी योगदान असावं, ठीक आहे, आनंदाचं आहे. तुमच्या चरणावर मस्तक ठेवून त्याचा स्वीकार केला जाईल. आणि नको त्या कारट्यांच्या तोंडात घालण्यापेक्षा पांडुरंगाच्या मंदिराकरता हातभार लागणं काही चुकीचं आहे का? काही चुकीचं आहे का? कशाकरता सांगितलं? हाव नसावी पण चाड कुठेच चुकलं नाही. अर्थ चाड जीवे न लगे, क्या बात आहे, न लगे भ्यावे संसारा. संसाराला घाबरू नकोस असं तुकाराम महाराज सांगतायत. पांडुरंगावर प्रेम ठेव, पांडुरंगावर आस्था ठेव. घाबरायचं काही कारण नाही आहे. प्रसंग येत असतात. साधू संतांच्या बरोबर देव असताना सुद्धा प्रसंग येत होते. म्हणजे आपल्या बरोबर नाही असं नव्हे. माऊलीवर आले, तुकोबारावर आले, नको ते आले आरोप. तुमचं आमचं जीवन तर साधं आहे बरं का. अशातून वाटचाल करत करत न लगे भ्यावे संसारा, न लगे भ्यावे संसारा. म्हणून विषय सांगत सांगत असोनी संसारी जिव्हे वेगू करी. काय मी माझ्याकरता करतोय, मग तुम्हाला सांगायची गरज काय? ते एवढ्याकरताच सांगायचं की आज 83 वर्ष वारी करून परमार्थ करून मलासुद्धा वाटतं अजून करतोय ते कमी करतोय. दादा महाराज जाई तोपर्यंत अशोकराव एकही दिवस प्रवचन चुकलं नाही. श्रोते कोणी असत नाही तर नसत. आत्ताची प्रवचन संध्याकाळची, त्यावेळी सकाळी प्रवचन असायची. 8ला बरोबर बसायचे 5-6 श्रोते. कळलं का? कीर्तनाला हॉल भरायचा, पण संध्याकाळी माणसं येतात म्हणून प्रवचनाची वेळ बदलली नाही. 8 वाजले की गाथा ज्ञानेश्वरी पुढे ठेवायची, असेल त्या मंडळीने सांगायचं. शेवटपर्यंत नेम चुकलाच नाही. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. का सांगतोय? की कुठेतरी आपल्या जीवनामध्ये नेम घालून घ्यावा, म्हणजे त्या नेमाच्या आधाराने प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या नेमाच्या पुण्याईवर आपली वाटचाल सुखकर होते. जो नित्यनेम करतो त्याच्या आधाराने वाटचाल सुखकर होते. म्हणून नीट लक्षात घ्या, कशाकरता हरिपाठ चालला आहे हा वारकऱ्याची. असं काही काही ठिकाणी लिहिलं आहे की ब्राह्मणामध्ये जशी संध्या रोज करावी तसं वारकऱ्यांनी हरिपाठ रोज म्हणावा. ही वारकऱ्याची संध्या आहे. हरिपाठ म्हणजे वारकऱ्याची संध्या आहे आणि तो नित्यनेमाने म्हणावा. मग घरात सगळे आमचे मुलं बाळं सगळे असेल त्यांना नेमच लावून दिला आहे की बाळांनो चुकायचं नाही हरिपाठ. हरिपाठ चुकायचा नाही. आंघोळ झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायला 5 ओव्या का होईना पण वाचा. संसार करत असताना रोज भजन कर. म्हणून वारकरी संप्रदायाचे इथे माळा बऱ्याच लोक घालतात. पुष्कळ माळा. कालच्याच वेळेला एका ऋषीला जवळजवळ 150-200 माळकरी झाले. हे दरवर्षीच. म्हणजे आता किती झाले असतील इथे? पुष्कळसे इथे आलेले माझे माळकरीच आहेत. पण नुसती माळ घालणं हा भाग एक निराळा आहे. पण त्याच्याबरोबर नित्यनेमाने हरिपाठ म्हटलं पाहिजे. काय महत्त्वाचा भाग आहे?
काय नित्यनेम आहे? रोज हरिपाठ म्हटलाच पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, सकाळी मानसपूजा केलीच पाहिजे. जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. मी जे तुम्हाला सांगतो ते मी करतो तेवढंच सांगतो, किंबहुना तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा देव माझ्याकडून जास्ती करून घेतो बरं का. मोठेपणा सांगत नाही किंवा टिमकी पिटवायचं काही कारण नाही. आता 83त आहे, जगभर टिमकी पिटली, अजून काय पिटू? काय काय काही पिटवायची गरज आहे का? काही आवश्यकता नाही आहे. हां, पण तुम्हाला कुठेतरी स्फूर्ती यावी म्हणून सांगत असतो. मी दिवसातून 5 वेळा हरिपाठ म्हणतो, एक नाही दोनदा नाही, 5 वेळा हरिपाठ म्हणतो. कारण एकच चरण अशोकराव माझ्या मनात घर करून बसलंय. अंतकाळी तैसा संकटाशे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य. अंतकाळ असू दे किंवा तुझ्या जीवनामध्ये आलेलं संकट असू दे, हरीच तुला सांभाळणार आहे एवढं कडवं धरून ठेवलं आहे. आणि त्याच्याकरता 5 वेळा म्हणतोच. प्रवासाला निघाल्यानंतर नेम आहे, कुणीही बोलायचं नाही गाडीत, मागे नाही पुढे नाही. माझे हरिपाठ मागचे पुढचे अभंग तास सव्वा तासात पूर्ण होतील तेव्हा हां काय चाललं आहे, मग पेपर. बोलायचंच नाही कोणी. कशाकरता? माझं महत्त्व सांगितलं नाही, तुम्हाला कुठेतरी स्फूर्ती यावी आणि तुम्ही म्हणत नसाल तर हरिपाठ म्हणायला सुरुवात करावी, एवढ्याकरता हे सांगितलं.